मित्रांनो बरोबर सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता मी आहे महिमानगडाच्या पायथ्याशी. इथून मी चाललो आहे साताऱ्याहून जाणार आहे पाचगणीला जाण्याचं रिझन म्हणजे तुम्ही बाईकच्या गेअरअपवरून बाईकच्या लुकवरून माझ्या गेअरअपवरून तुमच्या लक्षात आलं असेल की काहीतरी समथिंग हॅपनिंग इन पाचगणी. तर तिथे आहे IBW म्हणजे इंडियन बाईकचा म्हणजे भारतातून जगभरातून म्हणायला काय हरकत नाही आहे. पूर्ण भारतातून महाराष्ट्रातून जगाच्या कानाकोपऱ्यातून बायकर्स येतात. तिथे एक इव्हेंट असतं, बरेच साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि त्यासाठी मी जाम एक्सायटेड आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की इफ यू आर ट्रूली बायकर तर हा खास ब्लॉग तुमच्यासाठी आहे. आणि ज्यांना कोणाला माहीत नाही IBW काय आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. समोर सुंदर असा महिमानगड आहे. लेफ्ट घेतला की सातारा, राईट घेतला की घर, सरळ गेला की महिमानगड. एवढं ऊन पडलंय पण असं झालंय की आमच्या साताऱ्याची थंडी म्हणजे जगात भारी म्हणायला काय हरकत नाही. कारण आतमध्ये डिकॅथलॉन घातलाय, डिकॅथलॉनच्या वरची एक टी शर्ट घातलाय जो की होंडाचं ब्रँडिंग करणार आहे आणि वरून बायसनचं जॅकेट घातलंय, सेफ्टी जॅकेट. तरी त्याच्या आत मला गार लागते. तुम्ही जर सातारा साईडचे नसाल तर तुम्हाला सांगायला आवर्जून मला आनंद होतो की सातारची थंडी बाप आहे सगळ्या थंडींची. अजून आपल्याला हिमालयात जायचं आहे, तिकडचा अनुभव बघू कसं काय होतं विषय. अशी बिलबोर्ड टॉप 15चे सॉंग्स ऐकले की मला असं एकदम नॉस्टॅल्जिक फील होतं. लाईक आय वॉज वर्किंग इन जॅक अँड जोन्स, त्यावेळेस असे सॉंग्स MIB रेडिओवरती लागायचे, विच इज मला असं बॅक टू द ह्या साईडला घेऊन जातं. राईड करताना फक्त हवंय काय, एक गुड वेदर, गुड रोड अँड वन ऑफ द बेस्ट अँड युअर फेवरेट सॉन्ग प्लेलिस्ट. मित्रांनो माझ्या राईट साईडला वर्धनगड आहे. आपण वर्धनगडाच्या घाटामधून आता राईड करणार आहोत. तुम्ही जर या घाटामधून राईड करत असाल तर मेक शुअर की तुम्ही थोडंसं गो स्लो विथ अ फ्लो, बिकॉज देर इज खूप जास्त ॲक्सिडेंट्स हॅपन आणि थोडा छोटासा रोड आहे आणि आजकाल ऊसतोडीचे दिवस चालले आहेत तर जरा जास्त हेवी वाहतूक चालू आहे. आरामात जावा, काही घाई नका करू, कारण सध्या आमचा हा सातारा सोलापूर रोड खूप जास्त चर्चेमध्ये आहे. याचा रिझन थोडा वेगळा आहे. खूप ठिकाणी स्पीड लिमिटच नाही आहे. देर इज अ नो रंबल स्ट्रिप्स, देर इज अ नो स्पीड ब्रेकर्स. त्यामुळे येणारे लोक सुसाट येतात, जाणारे लोक सुसाट येतात आणि त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातोय. मित्रांनो आता एक मित्र येतोय मस्त की साईडला मेढा रोडला साईडला थांबलोय, त्याची वाट बघतोय. तो नंतर कळेलच तुम्हाला कोण आहे तो आणि त्याची गाडी बघा तुम्ही, कसले वेळ लागेल. BMW ची 1250 cc गाडी आहे. आपली गाडी आहे 200 cc ची. जरा कसं आहे, कॅमेराची गरज खूप आहे तिथे, त्यामुळे सगळ्या बॅटरी चार्जिंग लावून काम ओके केलेलं कधी चांगलं. सो चाललं आहे सगळं प्रिपरेशन. सुपर एक्सायटेड आहे. अजूनही थंडी आहे. 11:40 झालेत तरी अजून थंडी आहे. आपल्याला रोडवरती ऑन द वे गाठणार आहे, त्याची गाडी काय ऐकणार नाही आपल्याला. आपण आपलं हळूहळू पुढे जाऊया. गेला वेळ सराड गेलाय, आपल्याला काय होत नसतो.
चालू झालं पण मला तिथे आलं ना त्यावेळेस चालू केलेलं मी मस्त Hey, finally we are at IBW event. नुसती लाल माती, नुसती लाल माती काय, नुसती लाल माती. Finally we are at IBW 2025 guys. Huh? सेम आहे ना. चलो आताच हातातला बॅच एंट्री पास घेतला आहे. हॉटेलवर जातो, जरा सामान वगैरे सगळं काढतो, ठेवतो व्यवस्थित आणि परत माघारी येतो चेंज बिंज करून. अजून एकदा फिटले माझे पैसे. टायर आहे की काय भाई, ए, भुसा. गाडी अलाउड नाही. कुठल्या एक लाल गाडी उभी होती बघितली ट्रिपल. ऑल राईट गाईज, इव्हेंट बसून आम्ही आलोय आता हॉटेलवरती. हॉटेल जवळपास 3-4 किलोमीटर होतं. गाडी काय पडायची एका साईडला लावतो. येस, टॉप बॉक्स पण काढतो. तू काय विली मारत होता तिथं? असं दिसतोय, हिरो दिसतोय ना. हिरोच आहे भाई, हिरोच आहे भाई मी. आणि विषय असा आहे, आता सगळे सॅडल बॅग्स वगैरे लोड करून आम्ही हॉटेलवरती ठेवतो आणि तिथून जातो आम्ही परत जरा रेस्ट वगैरे करून, पोटा पाण्याचं बघून विल गो रिटर्न ॲट द वेन्यू इव्हेंटच्या ठिकाणी. सगळा संसार सेट सोबत आहे आपल्या आज.
नाद फक्त एकच, बैलगाडा शर्यत. तसंच आजचा विषय आहे, नाद फक्त एकच, बाईक लवर. आजपर्यंत ज्या गाड्यांचा आवाज हायवेवरती बघून मी असा येड्यागती करायचो, त्या गाड्या आज समोर आहेत. त्या गाड्यांच्या मधोमध खेळतोय आम्ही आज. जाम एक्सायटेड आहे. बरंच काय काय हे स्वप्नातल्या, अक्षरशः स्वप्नातल्या गाड्या आल्यात बघायला मित्रांनो. जशी पुसेगावचं जसं अखंड हिंदुस्थानातलं बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हटलं जातं, तसं आज पाचगणीमध्ये IBWला मी तर म्हणेन की ही बाईक्स मोटरसायकलची पंढरी म्हणायला काही हरकत नाही. कसली गाडी आली एन्जॉय. दीदी ह्याच्यावर आला वेळ बसायला नाही, साईडला उभं राहा. BMWची 1000 cc 1000 cc ची गाडी आहे. फुल पॉवर विषय. मॅक्स आहे ना, मॅक्स बडी. कसं वाटतंय साताऱ्यात येऊन तुला मॅक्स? गार लागायला लागले तुला लगेच? हा, गार लागायला लागले? Yeah, you can, but right now he's focusing on the drones right now. Max, enough. बाहेरच्या दिसल्या गाड्या पण आल्यात. गाडीचा नंबर सगळ्या इंडोनेशियन बाईक्स आहेत. फुल मेकअप. एकटाच डीजे वाजवत आहे, नाचायला कोण नाही आहे. हा, आता सगळ्यांच्या स्वप्नातली गाडी तुम्हाला दाखवतो मी. CBR 1000. Old shit. ही पण 1000 आहे ना? हा? होय? ही पण 1000 आहे ना? अरे, ही बघ इकडं बुलेट राजवाली. ही काय V2? V4 असेल ही. नाही, जुनी आहे. नाही, V4 आहे. फोटो काढ. हो मॅडम, मला पुन्हा तुम्ही मराठी आहे ना तुम्ही? हो. मग इंग्लिश मध्ये काय? मस्त. जेवणला ओळखलंय. गावात डेंजर 10x. गाडी आली तर I told you guys I've got some merchandise to give away. So you join us. I've got some questions for everybody. इकडे ट्राइम ये ना, आपण ट्राइम बघूया. सगळ्यात ताकदवान गाडी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. सगळ्यात ताकदवान, सगळ्या गाड्यांची बाप म्हणू शकता तुम्ही त्याला. गाड्यांची बाप म्हणण्यापेक्षा गाड्यांची आई म्हणू शकता. Yeah.
रॉकेट आहे रॉकेट. कसं आहे हत्यार? एका फॉर्च्युनरला मागे पाडेल अशी गाडी आहे. वरती गाडी उठले ये गाडी 1 2 3 या तिन्ही माझे फेवरेट बाईक आहेत. झेड प्राईम S1000 RR कुठले 900 900च आहे. 900 वाटते. मोटो किंग तुम्हाला दाखवतो. आता हे सगळ्या मॉडिफाय बाईक दाखवतो तुम्हाला. आता विंटेज कलेक्शन दाखवतो. विनीत प्रभाकर केंजाळे हिरो पंच जर्मनीची गाडी आहे. कशी आहे? एमएटी सारखी आहे. हिरो मॅजेस्टिक आहे. एसडी कशी वाटते बघा जुन्यातली मोपॅड सगळ्यात ओल्ड कनेक्शन आहे. म्हणजे हे आता तुम्हाला कुठे रोडवरती बघायला मिळणार नाही. बघायला भेटेल फक्त तुम्हाला अशी IBW मध्ये अशा किंवा इव्हेंटमध्ये. आणि जो कोणी खरंच विंटेज लवर असेल ज्यांच्याकडे हे कलेक्शन आहे तोच तुम्हाला फक्त यूज करताना दिसेल. नाहीतर तुम्हाला अशा इव्हेंटमध्येच अशा बाईक्स बघायला मिळतील. बाईक प्रेमी असाल तर What age is Pulsar turning now? व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. Brilliant. Hey, I'm not asking for any single more. विंटेज माल्स म्युझियम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया 2020. Chaitanya, that's an absolutely right answer. 25 people, can you have a big hand for him? Can I have a coffee mug for you? First of all, welcome to India. Thank you. And Maharashtra and Satara. We are in Satara. Okay. Thank you. हा कसं आम्ही म्हणाल तसं. येस आपलं काम आहे त्यांचं पहिल्यांदा आपल्या इंडियामध्ये स्वागत करणं. आणि भले त्यांचं आपल्याला नाव माहीत नाही पण ते एका MotoGP ट्रॅकवरती रेस करणारा एक प्रोफेशनल ऑफिशियल रायडर आहे एप्रिलियाचा. मित्रांनो मी आता साध्या सुद्धा पार्किंगमध्ये उभा नाही आहे. हे तुम्ही जे पाठीमागे बघता ना हे IBWचं पार्किंग आहे. क्लब पार्किंग आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या स्वप्नातल्या बाईक्स आहेत. आणि ज्या गाड्या आपण आतापर्यंत रोडवरती किंवा त्याचा एक्झॉस्ट साऊंड ऐकायला उभा राहायचो त्याच गाड्या पाठीमागे आहेत. खूप जास्त भारी वाटतंय. तुम्हाला मी एक एक गाडी दाखवण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या सगळ्या गाड्या नाही दाखवू शकत. वन ऑफ माय फेवरेट बाईक्स मी तुम्हाला दाखवतो. सुरुवात कुठून करू कारण इथून सुरुवात करतो. बेनेलीची TRX आहे इथे. हिमालयन तर आहेच आपली फेवरेट. हार्ली डेव्हिडसन काय आपल्याला एवढी आवडत नाही. TRX अगेन TRX. इकडे एक दाखवतो तुम्हाला डायटोना. ही बँगलोरहून आलेली गाडी आहे. ही पण ट्रायम्फ. आणि सगळ्यात वन ऑफ माय फेवरेट बाईक म्हणजे डुकाटी मल्टीस्ट्राडा V4S आहे ही बाय द वे. आणि या सगळ्या ही ट्रिपल काय कुठल्या गाडीचं नाव घेऊ नक्की ते समजत नाहीये. जाम मी सुपर एक्साइटेड झालोय. Make some noise! All right, ladies and gentlemen, everyone knows.
Guys, that was a crazy moment. To be very honest, that was a crazy moment. I really can't explain in words. खरंच या नाईस, खरंच शब्द नाही आहेत. अँड थँक्स टू IBW आणि वन मोर थँक्स टू मिस्टर योहान, बिकॉज त्याच्यामुळेच मला IBWला यायला भेटलं आणि खूप जास्त भयानक मजा केली. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज IBW. खरंच बाईकवाल्यांची मोटरसायकलची पंढरी म्हणून ओळख जाणारी IBW अशी गोष्ट. आय होप हा व्लॉग तुम्हाला 100% आवडला असेल. इफ यू आर ट्रूली बायकर, हा व्लॉग खास तुमच्यासाठी होता. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.